काय मग तोंडाला पाणी सुटलं की नाही हा चमचमीत वडापाव बघून। आज नाश्त्यासाठी बनवला होता मस्त असा वडापाव। इथे वड्यासाठीची भाजी तयार करून घेतली, सुकी चटणी सुद्धा बनवून घेतली आणि भाजीचे असे मीडियम साईजचे गोळे करून घेतले। एका बाजूला तेल गरम करत ठेवलंय कढईमध्ये आणि एक वाटी बेसनामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ, मीठ, हळद आणि पाणी घालून घट्टसर, म्हणजे फार घट्ट नाही आणि फार पातळ सुद्धा नाही, अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं। तेल तापल्यानंतर भाजीचे जे गोळे होते ते यामध्ये बेसनाच्या पिठामध्ये घोळवून गरमागरम तेलामध्ये सोडले आणि दोन्ही बाजूने खरपूस असे तळून घेतले। इथे मी या पिठामध्ये बेसनामध्ये अजिबात सोडा वगैरे वापरत नाही, तरी सुद्धा हे वडे खूप छान असे कुरकुरीत होतात आणि असे मस्त तळून घेतले। त्यानंतर ह्याचा जो चुरा पडतो ना वडे तळतानाचा, तो वाया जाऊ नये यासाठी त्यापासूनच मी चटणी बनवते लसणाची आणि लसूण तिखट वगैरे घालून। आज मी डिटेल असा व्हिडिओ नाही शेअर केला आहे, कारण याची रेसिपी मी आज शूट नाही केली, पण म्हटलं हा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा आणि तुम्हाला जर याची डिटेल रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। मी वडे जे बनवते हे आपण बाहेर जसे मिळतात तसे टिपिकल नाही, थोडे वेगळ्या पद्धतीने बनवते। कदाचित तुम्ही तसे बनवतही असाल, पण तुम्हाला तरीसुद्धा ह्याची जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा। हे मस्त वडे, त्यासोबत पाव, तळलेली मिरची, सुकी चटणी, हे सगळं चहाबरोबर आम्ही एन्जॉय केलं। आणि तुम्हालासुद्धा असे छान छान पदार्थ जर करायचे असतील तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, माझे आधीचे व्हिडिओसुद्धा बघून घ्या। कसे वाटले मला कमेंटमध्ये कळवा। आवडले तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।